अगो बॅग राहिली. अगो बाई. हॅलो गाईज, आता वाजलेत 10:15 आणि रात्रीचे, आणि आम्ही पितोय चहा कारण अजून जेवण नाही झालेलं. आकांक्षाने तिला मी आत्ता बळबळ स्वयंपाक करायला लावलाय. खूप अवघड आहे, सगळं मला करायला लागतंय. सकाळी आवरून पण जावा, स्वयंपाक करून पण जावा, आणि हिनी संध्याकाळी मला वाटलं स्वयंपाक करून ठेवलं, पण झोपली होती आणि आत्ता करते स्वयंपाक. आता मला चहा दिलाय 10:15 वाजता. गाईज आम्ही उद्या बहुतेक जाणार आहे घरी. तर त्यासाठी आम्ही पप्पांची 2-3 फरमाईश होत्या. त्यासाठी अर्जंट म्हणून आम्ही डीमार्टला गेलो होतो, आणि डीमार्टवरून आम्ही आत्ता आलो. म्हणजे मी ऑफिसमधून आत्ता आले 10:15 वाजता. 10:15 नाही, 10 वाजता. आम्ही इकडे हंतरून वगैरे टाकून बसलेलो आहे, आणि स्वयंपाक पण आकांक्षाने तो उपास पण नाही सोडला बिचारीनी. आता आम्ही थोड्या 5 मिनिटात जेवायला बसणार आहे. आणि त्याआधी आकांक्षा म्हणली की नाही का, पावसात भिजलो असतो आम्ही आत्ता. आता म्हणली चहा पी जरा, गवती चहाचा, म्हणून मग आत्ता आम्ही चहा पिला आणि बसलोय. आणि बाकीचं आम्ही तुम्हाला नंतर दाखवते मी स्वयंपाक. आता गाईज आता वाजलेत 11. थांब जरा. तर ना आमचं जेवण झालं आता 11 वाजता. जस्ट जेवण झालं. आणि काय म्हणायचं होतं मला, म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय, इथं एवढं पॅकिंग केलं ना, तेच मी दाखवायला व्हिडिओ ऑन केलाय. तर ही बेला विटाचा शेवटी परफ्यूम घेतलाच, कारण की तिला घ्यायचाच होता. मागच्या वेळेस पण आम्ही गेलतो, पण तिला मी घेऊन नाही दिला, पण ह्या वेळेस घेऊन दिला. मी दिला तिला गिफ्ट. दाखव ग जरा. ह्याला इतकं पॅकिंग आम्ही दाखव ना, मी दाखवते मग तुला. बेला चाव, बेला चाव, बेला चाव. बेला चाव नाव आहे ह्याचं, बेला विटाचं. आणि हा ट्रेंडिंगच आहे डीमार्ट मध्ये. इतके बॉक्स पडून पहिले नव्हते ना एवढे. आणि आम्ही गेलो होतो डीमार्ट मध्ये, हे तुम्हाला सांगितलंच असेल सगळं. आणि ही जे बोलली ना स्वयंपाक करत नाही, साफ खोटे गाईज. तुम्ही तिचं मनावर नका घ्यायचं गाईज, मला कमेंट करू नका तसं. आता हिने मला तिकडे बोलवलं होतं, ती ऑफिस वरून तिकडे गेली. तर मी बटाटे नुसते उकळून ठेवले ती. तर ना आल्यावर भाजी टाकली बरं. मला तर उपवास होता, तरी बाबा पोटात दुखायला लागणार, जेवलं नाही मी दिवसभर. तर मी आता हिचं दाखवते. आता बघा हे महागची बॅकग्राऊंड इग्नोर करा. आम्ही कारण की उद्या चाललो म्हणून आम्ही पसारा असं हे केलंय. आणि ह्यासाठी गेलतो खास. हा हे बिस्किट आहे ना, हे वाला आम्हाला आणलंय, हे मम्मीला आणलंय मोनॅको, आणि हे पप्पांना आणलंय. ह्यासाठी गेलतो. आणि डीमार्ट मध्ये कसं स्वस्त भेटतं जरा, त्यामुळे. आणि हे आम्ही चॉको चिप्स कुकीज आणलेत. वाव, असं वाटतंय जी करताय अभी खा जाऊ. स्वीट डिश. आणि इथं फायनली इकडून एक एवढा गोळा. आणि आम्ही ट्राय करतो, मग तुम्हाला सांगतो. ज्यांना माहित नाही त्यांना उद्या परत रिटर्न देऊ. रिटर्नची खूप झंझट असते डीमार्टच्या. अब देखते हैं या हे खरं आम्ही घेतलं नाहीये, आम्हाला गिफ्ट आलं. डीमार्टने आम्हाला कोलॅबोरेशन ह्याच्यावर फ्री होते. त्यांनी करायला पाहिजे 1000 रुपयाच्या वरती. कसलं त्यांचं खपल. हा मग तर अख्खे बॉक्स दिवसाला 100 बॉक्स जातील. पॅकेजिंग तुम्ही असं गिफ्ट देऊ शकता. वाव वाव. आणि हे रिअल कॅमेरा घेते. काय हे स्नॅप काढणार आहे. हे काय आहे, प्रोनाउन्स बोल. सकाळी ॲक्वॅटिक युनिसेक्स आणले आम्ही, म्हणजे दोन्ही पण वापरू शकतो, गर्ल्स अँड बॉयज. गर्ल्सचे कसे जास्त करून आहे ना गोड गोड असतात, त्यामुळे मग आम्ही युनिसेक्स घेतले. एक मिनिट दाखवते. हे बघा बाई कुठे गेलं. हे बघा युनिसेक्स परफ्यूम गिफ्ट सेट. आणि ह्याची बॉटल 20 ml आहे. 20 फक्त, बघ ना छोटी आहे. आणि बघू जरा इकडे दाखव. थांब जरा, काढू नको. हा फ्रेश आहे, हा हनी आहे. आणि तो दाखव व्हाईट. दाखव इथं ऑड. व्हाईट आहे. आणि
छान आहे पण सगळे 20 ml त्याच्यात. बघू. अरे कहना क्या चाहते हो. मस्त म्हणजे हा ह्याच्यासारखा आहे ट्रेडिशनल. तुम्ही लग्नात मारू शकता. हा तुम्ही लग्नात मारू शकता. आता हा कोणता हा घरात एक तरी झाला व्यवस्थित. एक तरी हा ना मला खूप टेन्शन आलं तरी तिचं. हो भाई हा गोड आहे. मग तो घरात नाही छान आहे पण उडून जाईल बाई परफ्यूम. 20 ml ते 20 ml असं वाटतंय. मला असं का वाटतंय की आपण आधी असं बोललेलं आहे ना. बघ येडी होशील. अय्या मी येडी झाले इच्या मामा. इकडे देते नाकात घालते. मस्त आहे. वाव मला ह्याची बॉटल खूप आवडली पण. आणि आमच्या आईचा व्हिडिओ काढायला इकडे दे. आणि ही बघा माझी मम्मी झोपली कशी. आणि जरा थोडी डरावणी दिसत असेल पण इट्स ओके. वाव आत्तर सेम आत्तर. ते दाखव पॅकेजिंग मम्मीला. मम्मी काय बोलायचं तुला लॉग मध्ये. गाईज मम्मीची रिॲक्शन बघू आपण. ए हळू बाई. शेंटचं काय करते एवढं शेंटचं. गाईज आता वाजलेत 11:30. अर्धा तास झाला बसून एकाच जागेवर बसून आम्ही. ए बुट्टी अर्धा तास झाला आपण एकाच जागेवर बसून. तर आहे ना आम्हाला बॅग भरायची गाईज प्लीज हेल्प मी. आणि मला आहे ना सर्दी. फॅन पण कमी करायला उठावं वाटत नाहीये. तर मला सर्दी झाली एकतर. आणि इथं दिदी बॅग भरते अजून. माणसे डोले जग. तर तोबा 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 तोबा. आता ह्या मॅडमचा 11:30 वाजता इथं सगळं जग झोपलं. आणि काढते सेल्फी. तर अजून पण बॅग नाही भरलेली. माझे झालेत कपडे भरून. कपडे काढून झालेत माझे जे काय न्यायचेत ते. आणि चलो आता उद्या भेटतो आम्ही तुम्हाला. उद्या घरापर्यंत नाही लॉग करणार आम्ही. घरापासून वेगळा करणार आहे. हा पार्ट 1 आहे. जेजुरीला जायची तयारी टायटल. आणि बेला विटाचे परफ्यूम ट्राय करा. मस्त म्हणजे खरंच घ्या. खूप सुंदर परफ्यूम वाजतात असा भारी ना. चुम्मेश्वरी बेला विटा. तर गाईज सर्दी झाली जाम. तर आता मी झोपते. आता गोळी खाते मला असं वाटतंय. कारण की आज मी गोळीच नाही खाली उपासामुळं. गोळी खाते आणि झोपते. गुड नाईट बाय. सी यू टुमारो. गुड नाईट बाय. आणि हिने येडीने माझा स्नॅप टाकले. हिने काय केलंय माझं गाडीवर स्नॅप टाकलं. स्वतःनेच टाकलं माझं. एक तर तिला आता फेस डिटेक्ट होतंय ना त्यामुळे ती काहीतरी काय पण करते आता माझ्या मोबाईल मध्ये. तर तू बोलत होती का मी बोलत होते गाणं. मी बोलत होते अगं ते. कारण की मला दिवसभर ते गाणं डोक्यात आहे. माया तेनू मेनू बोलते मी. ते स्नॅप टाकले तिने. माझे स्नॅप फॅन्स कसे आता हसत असेल तिकडं. म्हणलं बरं आपण काय वेगळंच नाही बोललं. एक तर आमचा एक वेगळा विषय चालला होता. बरं तो नाही आला स्नॅप मध्ये. शी मला तर टेन्शनच आलं बाई लगेचच. आणि जाऊन दे उद्या आम्हाला भरपूर काम आहेत. स्कूलला जायचे उद्या. स्कूल चले हम कल. बाय बाय बाय.
बाय. ठेवू वाटाना मला. असं वाटतं आवच करत बसावं, मला माझ्याकडे बघत बसावं. गाईज माझा अवतार खूप घाण आहे. गाईज चला झोपा. वा, गाणं काय लावलं सेम माझ्या लाईफमध्ये. कुठेतरी असे रंग वतले पाहिजे जरा पैशाचे. महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये ट्रिपला जाणे याचा अर्थ देवदर्शनाला जाणे. मग आपले देवदर्शन तरी ट्रिप काढा. तर लवकरच आमची ट्रिप पण होईल. आणि चलो बाय बाय. आता खरं बाय 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 बाय. गोष्ट बघ काय पाठीत खंजर खुपसणारे आपले. गाईज आम्ही अडकलोय जवळजवळ 2 तास झाले इथेच थांबलो. एकच सिग्नल आहे ना 5-6 वेळा लागलाय. एक सिग्नल आम्हाला 6 वेळा लागलाय. आता ही 6वी वेळ दिसत असेल. ट्रॅफिक आहे बाबा इकडं. आम्ही आज फर्स्ट टाइम दुपारी आलो ना त्याच्यामुळं. हा ना. आणि गुगल बघ दिसतंय का खूप खूप ट्रॅफिक आहे. आता हा सिग्नल कधी ग्रीन होतो याची वाट बघतो आम्ही. लगेच 100च्या स्पीडने आम्ही डायरेक्ट गाडी उडवणार काय का नाही आकांक्षा. हा ना. झालं आता किती खूप वेळ थांबलो यार. 106. हो बाई तेवढं मगरपट्ट्यात ट्रॅफिकच असतं ना. हा मगरपट्ट्याचा रूट आहे ना. घाटामध्ये आलेलो आहे. घाटामध्ये आणि आम्ही यायच्या आधी पाऊस पडून गेलेला आहे. आणि पाऊस पडून गेला. आज पाऊस नाही आम्हाला लागला. बरं झालं. मस्त वाटतं ना. आमच्यासारखी म्हणत होती मला फिरायला येत नाही फिरायला येत नाही. तिला फिरायला आणलं घाटामध्ये. मी आणलं का तू आणलं? मी आणलंय. पाऊस नको लागायला. आम्ही आलो आता मस्त घाटामध्ये. आणि माझ्या तर मोबाईल तुम्हाला आहे ना, दाखवतो मला. तुम्हाला तिथलं शेत बघायचंय का? अजून तरी तू झूम नाही केला अजून. थांब ना, दाखवते ना. बघा इथं बाई आहे ती काम करते. शपथ. आणि दिसते का इथं बघा. हा बघा ही बाई आहे. एवढं एवढं होते झूम. बाई कुठे बघा गेला? इथं बाई आहे. कुठे गेली ती बाई? हा बघ. डान्स करते का काय? माझं बाकी ते मोकळ होतं. आकण फिरून बघा. हे बघा एवढीच दिसते. एवढंच. Don't compare with iPhone, baby. Baby, don't compare. Don't compare. iPhone वाली टीम, guys. Guys, माझ्याकडे नाही तुम्ही. I know. तिथली बाई दिसत नाही काय फायदा. काय करायचं त्या बाईला बघून सांग. हे बघ कुठे गेली ती बाई. इथली काम करणारी बाई दिसत नाही काय फायदा. गाईज बाईला बघून काय करायचं आपल्याला? फक्त व्ह्यू एन्जॉय करायचा आहे आपल्याला. आणि View माझा पण- व्ह्यू एन्जॉय. व्ह्यू पण चांगला येतो ना माझ्या फोन त्या मध्ये. बाईपेक्षा इथं बघ माझ्या. ही बाई बघा. गाईज आता जरा थोडस विसावा घेतला आम्ही इथं. खूप जास्त. आणि थँक्यू सो मच. मला आज फीडबॅक भेटलाय. दीदीच्या ऑफिस मधले सगळेजण माझे लॉग बघतात. तर धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू लॉग माझे बघितल्याबद्दल. थँक्यू सो मच. असंच सपोर्ट करा. असंच तुमच्या घरच्यांचे मोबाईल घेऊन सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. ती बाई खाली होती ती वर आली. जी काय दिसते रे तू. मागची ब्युटी बघा गाईच. दीदीला नका बघू. मागची बघा. बावळे मागची ही. वा माझा हात बघ कसला मस्त दिसतोय. दीदी असं कर ना दीदी. पाऊट कर. पाऊट हे खाली कर. हात खाली कर. मी कशी दिसते ते मला
खरंच माझं इग्नोरच करा. आज रिअली मी रोज बोलते की माझा अवतार इग्नोर करा, पण आज इग्नोरच करा कारण की एवढा सुंदर व्ह्यू आहे आणि मी त्याच्यात आणि मला घसा वगैरे सगळं पॅक झालं. मी वाऱ्यात थांबले बघा, बहिणीची काळजी. वाऱ्यात थांबवले मला, ढग दाटून आलेत आणि पाऊस येणार आहे. स्नॅप टाकले मी. बाय. काय काम खूप दिसतोय बघा, बघू शकता तुम्ही कसला पाऊस आहे. आई छपाक छपक छपाक छपक चालू. बाई जाणार त्या माणसाने आमच्या आंबा उडवल्या असता. हात आता आम्ही आलोय सासवडला. थोडंच झालंय सासवड. आता शकुंतला वगैरे गेलं का? गेलं की आलं की सासवड. आणि मी पण घातलंय रेनकोट. आणि मागच्या लास्ट टाइम पण असंच झालं होतं, ह्यावेळेस पण असंच होतंय. तर आता कॅमेरावर टिपके पडायला लागले. बोलू आपण. आम्ही जेजुरीमध्ये आलेलो आहोत आणि आम्ही आमच्या घराच्या इथे आलेलो आहोत. फायनली 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 फायनली. मी एवढी आवडलेली आहे ना, समज नाही मुझको ना. आपण कशा पुढं काय बोलती मला खरंच ऐकू येत नाही कारण मी खूप पॅके. उतरू नको लगेच. पप्पांची पहिली घाई व्हिडिओ करायची. आले बघा भूत आमची भूत आली. भूत दोन भूत आले. जेजुरीत पाऊस घेऊन आलेले ते. लगेच नाही पायावर काय दोन भूत आली. चिंचवडचे दोन भूत आले ते आणि पाऊस घेऊन आलेत. हालत लय बेकार झाली आता. मागच्या वेळेस हालत बेकार झाली. मागच्या वेळेसपेक्षा इकडे लय झाली. शी माझा हात बघ चट्टापट्टाचा दिसतोय. ड्रेस आणला ड्रेस आणला ड्रेस आणला ड्रेस आणला ड्रेस आणला. हे पप्पा आहेत माझे. माझं लहानपणचं पेट. आणि सी व्हॉट इज दिस रिंगटोन. आणल्याबद्दल पार्लेजी. तुमच्या किती दिसते आधी? पप्पांच्या लहानपणीचा फोटो आहे. हे संध्याची. हा ते मम्मी. आणि माझा फोटो लावा लहानपणचा शेजारी. नाही सारखं कुठं. थँक्यू वेलकम. आले नाही बातम्यामुळं. इथं बातम्या चालल्या. पिशवी घ्यायला आले नाही. आम्ही दोघी जणी पण गाडीवरनं उतरता पण येत नव्हतं. त्यावेळेस नो इमोशनल व्हिडिओ काहीच नाही. वरडलेच मी तर आल्या पप्पांवर. कारण यायला पाहिजे होतं. आम्ही रेनकोट फुल आमचे हे होते उतरता. आणि मला तर उठता पण असं काय ज्वारी गव्हाच्या ते परवडलं ग. ते परवडलं. हा 100 किलोच्या ज्वारीचे असते ते गोण्या. हे काय 2 पिशव्या काय त्याला. हो पण गाडी चालवून हे होतं पाऊस एक तर त्यात. मग काय करणार गो. तरी मी 1 पिशवी आणली ना. 2 आणल्या. हे काय झालं बघत होते का तोंड जवळ.
चष्मा काढू. इथं थांब. नाही पटकन इथे थांब. दे इकडे पटकन. अगं उजेड थांब. मी डोळे घाल. मागूनच आण. मागच ठेव येडे. मम्मी बघू नको. पप्पा आवाज बंद करा. तुझं तरी दे येडे. माझा पेमेंट कशी आहे. मस्त कलर आहे. माझा फेवरेट कलर. गॉल्ड पप्पांना पप्पांना फक्त ह्याच्यावर पहिले पगार मला आणलं हे बिप्पीट. तुम्हाला मी पीठच बरं पहिल्या पगारात बिप्पीट आणलं मला. नाही तो माझा पगार आहे. छान आहे कलर. तो माझा पगार आहे. हिच्या यातून घेतली. कुठून घेतला का बिप्पी. कुठं गेलतो साडी खरेदी करायला. सुरतवरून आणली. काय करते तुम्हाला जवळ आता नाही घेतली. आधीच घेतली. खूप आधी घेतली. खूप आधी कधी कुठून आली 5-6 महिने झाले काही. सुरतवर गेलते मी आणायला. सुरतला छान आहे मम्मी. हात भारी कलर होते. छान दिसतो. पण हाच आवडला आम्हाला. कसले कलर होते अजून. तर गाईज सगळ्या व्हिडिओचे आउट्रो करायचे राहिले त्यामुळे मी असं झोपेत तुम्हाला आउट्रो करताना दिसते. झोपेत म्हणजे झोपले नाही मी. जस्ट पडले. एडिट करते आणि एडिट करताना यार मी बसू नाही शकत. मी झोपतेच डायरेक्ट. तर मम्मीला मी माझ्या सॅलरीमधून साडी घेतली. तर मम्मीला खूप आवडली आणि मी पण घातली होती ती. ते तुम्हाला पुढच्या लॉगमध्ये दिसेल. आणि पुढच्या लॉगपासून नेक्स्ट डेज म्हणजे चालू होते. आणि आम्ही गेलो होतो दुपारी इथून जेजुरीला. कारण की माझी पण स्कूल होती. दीदीचा पण हाफ डे होता. त्याच्यामुळे मग आम्ही गेलो होतो दुपारी. आणि खूप पावसात भिजलो. खूप डेंजरवालं थकलेलो आम्ही त्यात. आणि खूप कामं आम्ही असं म्हणलं पहिल्या लॉगमध्ये. पण काहीच काम नाही झाली. ते तुम्ही पुढे लॉगमध्ये बघा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.